नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शौर्य कोचिंगच्या मिशन स्कॉलरशिप 2026 सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आज आपण बुद्धिमत्ता चाचणीमधला एक असा विषय घेतला आहे जो हमखास गुण मिळवून देतो, पण कधीकधी खूप गोंधळातही टाकतो. आणि तो विषय आहे विसंगत गट ओळखणे. हो, म्हणजे बघा, 4 पर्याय दिलेले असतात आणि त्यातला एक वेगळा गट ओळखायचा. अगदी सोपं वाटतं ऐकायला. बरोबर. पण काय आहे ना, जे 3 गट सारखे असतात त्यांच्यामध्ये एक विशिष्ट लपलेला नियम असतो. आणि आपलं खरं काम तो वेगळा गट शोधणं नाही, तर तो लपलेला नियम शोधणं आहे. अगदी. एकदा का तो नियम सापडला की जो गट तो नियम पाळत नाही तो आपोआप वेगळा दिसू लागतो. चला तर मग आज आपण ह्याच नियमांचा खेळ सोप्या भाषेत समजून घेऊया. शिष्यवृत्ती परीक्षेत यावर प्रश्न असतोच. नक्कीच. तर मग हे प्रश्न सोडवण्यासाठी काही काही ठराविक सूत्र आहेत का? काही गुरुकिल्ल्या? हो, आहेत ना. आपण त्यांना यशाची 4 सूत्रे किंवा गुरुकिल्ले म्हणू शकतो. हे 4 नियम समजले की कोणताही प्रश्न सहज सुटू शकतो. अच्छा, 4 सूत्रे आहेत. कोणती आहेत ती? यातलं पहिलं सूत्र आहे अक्षरांचा क्रम, म्हणजे ऑर्डर. अक्षरं A to Z सरळ क्रमाने आहेत की Z to A उलटा क्रमाने, हे तपासायचं. ठीक आहे, अक्षरांचा क्रम. आणि दुसरं? दुसरं सूत्र आहे अक्षरांमधील अंतर, म्हणजे गॅप. अक्षरांमध्ये काही ठराविक अंतर आहे का, जसं की एक सोडून एक अक्षर वगैरे. क्रम, अंतर. तिसरं काय? तिसरं आहे स्वरांचा वापर, म्हणजे A, E, I, O, U. ह्या स्वरांचा काही विशिष्ट वापर केला आहे का ते बघायचं. इंटरेस्टिंग. आणि चौथं? चौथं आणि शेवटचं सूत्र आहे कॅपिटल आणि स्मॉल अक्षरे, म्हणजे अक्षरांची लहान मोठी लिपी. यातही कधीकधी पॅटर्न लपलेला असतो. म्हणजे क्रम, अंतर, स्वर आणि अक्षरांचा प्रकार. हो. आणि माझा सल्ला आहे की कोणताही प्रश्न सोडवताना याच क्रमाने हे नियम तपासा. उत्तर लवकर सापडतं आहे. प्रश्न बघितल्या सगळ्यात आधी हेच तपासायचं. म्हणजे अक्षरं वर्णमालेनुसार सरळ आहेत की उलट हे बघायचं. उदाहरणार्थ HIJ किंवा QRS. अगदी. यात अक्षरे एकामागोमाग एक सरळ क्रमाने येतात. आणि याच्या उलट CBA किंवा HGF असू शकतं. यात अक्षरं उलट क्रमाने येतात. बरोबर. अनेकदा सोपे प्रश्न याच नियमावर आधारित असतात. त्यामुळे हा नियम आधी तपासल्याने वेळ वाचतो. ठीक आहे, पहिला नियम तर अगदी सरळ आहे. पण समजा अक्षरे सलग नसतील तर? जसं की उदाहरणार्थ BEH. इथे तर क्रम नाहीये. बरोबर. इथेच आपली दुसरी गुरुकिल्ली कामाला येते, अक्षरांमधले अंतर किंवा गॅप. म्हणजे यांच्यामधलं अंतर मोजायचं? हो. BEH मध्ये बघा, B नंतर E आलाय, म्हणजे C आणि D ही 2 अक्षरं सोडली आहेत. अच्छा, म्हणजे +2. +2. आणि E नंतर H म्हणजे F आणि G ही 2 अक्षरं सोडून इथेही +2. म्हणजे या बटाचा छुपा नियम +2 असा आहे. अगदी. मग आपल्याला हे तपासावं लागतं की बाकीच्या 3 पर्यायांमध्ये पण हाच नियम आहे का. पण यात एक गोष्ट महत्वाची आहे, नाही का? अंतर मोजताना दिशा. म्हणजे अक्षरं पुढे जातायत की मागे? खूपच महत्वाचा मुद्दा आहे हा. दिशा काळजीपूर्वक तपासावी लागते. बरं. आता समजा पहिले दोन्ही नियम लागू होत नाहीत. म्हणजे अक्षरांमध्ये क्रमही नाही आणि समान अंतरही नाही. मग काय? मग आपण तिसऱ्या गुरुकिल्लीकडे वळायचं. स्वरांचा वापर, म्हणजे व्हावल्स. AEIOU हे 5 स्वर. हो, हे 5 स्वर नेहमी लक्षात ठेवायचे. जेव्हा क्रम आणि अंतराचा तर्क लागत नाही तेव्हा उत्तर बऱ्याचदा स्वरांमध्ये दडलेलं असतं. मग यात नेमकं काय बघायचं? स्वरांची संख्या की त्यांचं स्थान? दोन्ही. कधीकधी पॅटर्न संख्येवर असतो, जसं की 3 गटांमध्ये प्रत्येकी एक स्वर असेल आणि चौथ्या गटात एकही नसेल. तर तो चौथा गट विसंगत ठरतो. किंवा असंही असू शकतं की 3 गटांमध्ये स्वर मध्यभागी आहे आणि चौथ्या गटात तो सुरुवातीला आहे. त्या केसवर लहान मोठ्या लिपीवर लक्ष द्यायचं. बरोबर. प्रत्येक गटातील कॅपिटल आणि स्मॉल अक्षरांची संख्या पाहायची, त्यांचं स्थान पाहायचं. उदाहरणार्थ 3 पर्यायांमध्ये एक कॅपिटल अक्षर असेल आणि चौथ्यात 2 असतील. तर तो चौथा पर्याय वेगळा ठरतो. हा नियम तसा सोपा आहे, पण तो क्वचितच वापरला जातो. चला, आता हे 4ही नियम आपण काही प्रत्यक्ष प्रश्नांवर वापरून बघूया, म्हणजे संकल्पना अजून स्पष्ट होईल. नक्कीच. आपण पहिल्या स्तराचा म्हणजे अगदी सोपा प्रश्न घेऊ. प्रश्न आहे HIJ, KLM, NPO आणि QRS यात वेगळं काय?
ठीक आहे. माझी पहिली पायरी अक्षरांचा क्रम तपासणे. बरोबर. HIJ हे सलग आहेत, KLM हे सुद्धा सलग आहेत, QRS हे देखील सलग आहेत. हं, पण NPO इथे N नंतर O येतो, मग P येतो. म्हणजे क्रम NOP असा हवा होता. अगदी बरोबर पकडलं. इथे NPO मध्ये क्रम चुकलेला आहे. म्हणून NPO हा आपला विसंगत गट आहे. बरोबर, हे सोपं होतं. आता पुढचा स्तर बघूया. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे जिथे ठराविक अंतराचा नमुना आहे, गट आहेत BH, HKN, TWZ आणि SPM. बरं. इथे अक्षरं सलग लाहीत हे तर स्पष्ट दिसतंय. हो, म्हणजे आपल्याला सूत्र 2 अक्षरांमधील अंतर वापरावं लागेल. चला तर मग तपासूया. BH मध्ये आपण बघितलं होतं, B नंतर 2 अक्षरं सोडून E आणि E नंतर 2 अक्षरं सोडून H. म्हणजे +2 चा नियम आहे. आता HKN, H नंतर IJ सोडून K आणि K नंतर LM सोडून N. इथेही +2 चा नियम आहे. TWZ मध्ये T नंतर UV सोडून W आणि W नंतर XY सोडून Z. इथेही +2 चाच नियम आहे. छान. आता शेवटचा पर्याय SPM. इथे काय होतंय? S नंतर P येतोय, म्हणजे अक्षर मागे गेलं. Sच्या आधी R, Q आणि मग P. हे तर -2 झालं. अगदी. आणि P नंतर ON सोडून M. इथेही -2 आहे. कळलं. म्हणजे पहिल्या 3 गटांमध्ये अंतर 2 अक्षरांचं आहे, पण दिशा पुढची आहे. आणि चौथ्या गटात अंतर 2 अक्षरांचंच असलं तरी दिशा उलटी आहे. म्हणून SPM हा गट विसंगत आहे. बघा किती छोटासा फरक आहे. खरंच. आता अजून एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न बघूया का? हो, चला. याला आंशिक क्रमाचा नमुना म्हणतात. प्रश्न आहे BYC, EFU, GHS आणि KLO. हा प्रश्न बघून तर वाटतंय की यात कुठलाच नियम बसत नाहीये. बरोबर. जेव्हा संपूर्ण गटात नियम दिसत नाही, तेव्हा गटाच्या भागांवर लक्ष केंद्रित करायचं. भागांवर म्हणजे पहिली 2 अक्षरं किंवा शेवटची 2? अगदी. आपण प्रत्येक गटातील फक्त पहिली 2 अक्षरं बघूया. EFU मध्ये पहिली 2 अक्षरं आहेत EF. ती सलग आहेत. GHS मध्ये GH, ती सुद्धा सलग आहेत. आणि KLO मध्ये KL, तीही सलग आहेत. आणि पहिल्या गटात BYC मध्ये BY, ही सलग नाहीत. सापडला नियम. अरे वा, म्हणजे नियम फक्त गटाच्या पहिल्या भागात लपला होता. EFU, GHS आणि KLO या तिघांमध्ये पहिली 2 अक्षरं सलग हा समान नियम आहे. आणि BYC हा नियम पाळत नाही, त्यामुळे तो वेगळा आहे. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आता एक शेवटचं खरं आव्हान घेऊया. हा प्रश्न थोडा गुंतागुंतीचा वाटतोय. कोणता प्रश्न? CBFED, QPTSR, KJNML आणि GFJHI. प्रश्न गुंतागुंतीचा दिसला की समजायचं की त्याला सोडवण्याची एक युक्ती असते. काय आहे ती युक्ती? जेव्हा अक्षरं अशी पूर्ण विस्कळीत दिसतात तेव्हा त्यांना आधी वर्णमालेनुसार सरळ लावून घ्यायचं. अच्छा, म्हणजे CBFED यात BCDEF ही अक्षरं आहेत, तर सरळ गट होईल BCDEF. बरोबर. याला आपण मूळ गट म्हणू. आता आपल्याकडे 2 गट आहेत. मूळ गट BCDEF आणि दिलेला गट CBFED. आता या दोघांमधला संबंध शोधायचा. हो, आपण मूळ गटाला क्रमांक देऊया. B बरोबर 1, C बरोबर 2, D बरोबर 3, E बरोबर 4, F बरोबर 5. आणि दिलेला गट आहे CBFED, म्हणजे C बरोबर 2, B बरोबर 1, F बरोबर 5, E बरोबर 4, D बरोबर 3. तर क्रम झाला 2, 1, 5, 4, 3. हाच आपला कोडवर्ड आहे. आता हाच 2, 1, 5, 4, 3 चा क्रम दुसऱ्या पर्यायांमध्ये लागतो का ते बघू. दुसरा पर्याय आहे QPTSR. याचा मूळ गट होईल PQRST. P बरोबर 1, Q बरोबर 2, R बरोबर 3, S 4, T 5. आणि दिलेला गट QPTSR. म्हणजे Q बरोबर 2, P बरोबर 1, T बरोबर 5, S बरोबर 4, R बरोबर 3. अरे वा, हा तर तोच क्रम आहे. 2, 1, 5, 4, 3. म्हणजे हे दोन्ही गट एकाच नियमाने बांधलेले आहेत. आता तिसरा बघा, KJNM. त्याचा मूळ गट आहे JKLMN. J बरोबर 1, K बरोबर 2, L बरोबर 3, M बरोबर 4 आणि N बरोबर 5. आणि दिलेला गट आहे KJNML, म्हणजे K बरोबर 2,
जे बरोबर 1, एन बरोबर 5, एम बरोबर 4 आणि एल बरोबर 3. इथेही तोच नियम आहे. म्हणजे आता आपल्याला उत्तर मिळालंय. चौथा गटच वेगळा असणार. हो, GFJHI याचा मूळ गट आहे FGHIJ आणि त्याचा क्रम 2, 1, 5, 3, 4 असा येतो, जो आपल्या नियमात बसत नाही. पहिलं, कितीही अवघड वाटणारा प्रश्न योग्य पद्धतीने सोडवला तर किती सोपा होतो. अविश्वसनीय. चला, आता आपण आज जे काही शिकलो त्याची एक शेवटची वेगवान उजळणी करूया, जेणेकरून हे मुद्दे पक्के लक्षात राहतील. नक्कीच. तर सर्वात महत्त्वाचे 4 मुद्दे. पायरी 1. सर्वात आधी अक्षरांचा सरळ किंवा उलट क्रम तपासा. पायरी 2. क्रम नसल्यास अक्षरांमधील समान अंतर शोधा. आणि हो, दिशा लक्षात ठेवा. पायरी 3. वरील दोन्ही नियम लागत नसतील तर थेट स्वरांवर या. स्वरांची संख्या किंवा स्थान तपासा. आणि शेवटची पायरी 4. हे सगळं करूनही उत्तर मिळालं नाही तरच कॅपिटल आणि स्मॉल अक्षरांमधला नमुना पहा. आणि या सगळ्यापेक्षा महत्वाचं म्हणजे सराव, सराव आणि अधिक सराव. अगदी बरोबर. सरावानेच तुम्हाला हे नियम आपोआप आठवायला लागतील. तर विसंगत गट ओळखणे हा विषय म्हणजे एका डिटेक्टिव्हसारखा विचार करणं आहे. क्लूज शोधायचे, पॅटर्न ओळखायचा आणि जो त्यात बसत नाही त्याला बाजूला करायचं. आणि ही जी तार्किक विचार करण्याची क्षमता आहे ती फक्त परीक्षेपुरती नाही तर आयुष्यातही खूप उपयोगी पडते. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण जे शिकतो ते फक्त गुण मिळवण्यासाठी नाही तर आपली बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आहे. आशा करतो की आजच्या क्लासने तुमच्या ज्ञानात भर टाकली असेल. जर तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा.